जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर शहरात सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं असताना पावसाळ्यात रस्ते खोदकाम करण्यास महापालिकेनं मनाई केली आहे। असं असताना देखील टाउन हॉल येथील मुख्य रस्ता रात्रीच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्यानं खोदकाम केलं जात असल्याचं निदर्शनास आलंय। यावेळी मनसेचे बंडू देशमुख यांनी तात्काळ महापालिका अधिकारी गणेश शिंपी यांच्याशी संपर्क साधून काम थांबवण्यास सूचना दिल्या। यावेळी शिंपी यांच्या आदेशानुसार संबंधित कंपनीचा जेसीबी जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याच्याही सूचना देण्यात आल्या। दरम्यान विद्युत वाहिन्या टाकण्याचं काम केलं जात असल्याचं बोललं जात आहे। मी काल रात्री 8 वाजता घरी जात असताना टाउन हॉलच्या समोर जेसीबी आणि डंपरने तो रस्ता खोदला जात होता। त्यानंतर मी प्रभाग अधिकाऱ्यांना फोन केला आणि विचारलं, बाबा याच्याकडे परवानगी आहे का? एक तर रस्त्यामध्ये एवढे खड्डे आहेत की त्या ठिकाणी रस्ता अस्तित्वात नाही आहे, खड्ड्यातनं लोक जात आहेत आणि तुम्ही परत पावसाळ्यामध्ये रस्ता खोदताय। मान्य आयुक्तांचे आदेश होते की पावसाळ्यामध्ये कुठलाही रस्ता खोदला जाणार नाही, कारण आम्ही पाठपुरावा सातत्याने करतोय। मान्य आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून त्या ठिकाणी तो रस्ता खोदला जात होता। तो मी रात्री बंद करायला लावला। बंद केल्यानंतर त्यांना परवानगी विचारल्या गेली। संबंधित ठेकेदाराकडे कुठली परवानगी नाही आहे। आता आम्ही मागणी केली होती की त्याच्यावर FIR दाखल करा। आता त्याच्यावर FIR दाखल करायची प्रक्रिया सुरू आहे। कोण पण उठतो, कुठे पण खोदतो, कोण पण काय करतो, काय चाललं काय महानगरपालिकेचं? महानगरपालिकेचा ठेकेदारांवरती आणि या शहरातल्या रस्त्यांवरती काही कंट्रोल आहे की नाही? आज एकही रस्ता सरळ नसताना आणि परत तुम्ही पावसाळ्यात रस्ते खोदताय। अरे कुठे चाललोय आम्ही? ठेकेदार कोणीतरी MSCBचं काम चालू होतं, केबल टाकायची होती असं मला सांगण्यात आलं। रात्री 8 वाजता रात्रीच्या वेळेला रस्ता खोदताय आणि तुम्ही म्हणजे तुमच्याकडे कुठली परवानगी नाही आहे, म्हणजे तुम्हाला भीतीच राहिली नाही आहे। कोण पण उठतो जेसीबी लावतो, कोण पण उठतो जेसीबी लावतो, हे चुकीचं आहे आणि याचा मी निषेध करतो। आणि यापुढे कुठलाही रस्ता खोदला गेला तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोध करेल। पहिले जे रस्ते आहेत ते बनवा, लोकांना चांगल्या स्थितीत रस्ते उपलब्ध करून द्या आणि पुढची कारवाई तुमची पावसाळा संपल्यानंतर करा। तोपर्यंत एकही रस्ता खोदता कामा नये। त्याच्यावर काय कारवाई करणार? त्याच्यावर FIR दाखल करायची प्रोसिजर चालू आहे। मी मागणी केली होती, जर तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर आपण आंदोलन करणार म्हणून। मी MSCBशी संपर्क नाही साधला। मी फक्त प्रभाग अधिकारी गणेश शिंपी, संदीप जाधव या सगळ्यांना मी फोन केले आणि तात्काळ ते काम बंद करायला सांगितलं। आता तुमचे 10 दिवसावरती गणपती आहेत आणि तुम्ही रस्ते खोदताय, ही कुठली पद्धत आहे? काय चाललंय महानगरपालिकेचं? किती भ्रष्टाचार करणार? अरे काय एकीकडे मॅडम सांगतात नाही आम्ही काम चालू केलं आणि दुसरीकडे खोदकाम चालू झालं। काय नेमकं काय चाललं काही कळायला मार्गाने? अंधेरी नगरी चौपट राजा असं काम चाललंय महापालिकेचं। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।